आज आपण पुन्हा नव्याने किंवा नव्या थीम सोबत भारताचा इतिहास अभ्यासाचा प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत आपण भारतीय इतिहासातल्या असंख्य आणि विविध स्कीम किंवा योजना किंवा थीम्स आपण अभ्यासल्या आणि अ, जे राहून गेलेले वेगवेगळे विषय होते किंवा काळ होता त्या काळाच्या संदर्भात सुद्धा आपण नव्याने चर्चा केली. ओके. प्रामुख्याने आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यासक्रम करतो किंवा अभ्यास करतो तेव्हा मूलतः आपण राजकीय इतिहासाबद्दल बोलत असतो. परंतु मागच्या काही लेक्चर्सपासून आपण भारतामध्ये घडत असलेल्या किंवा घडलेल्या इतिहासामध्ये ज्या सांस्कृतिक विकास आहे, जो सांस्कृतिक विकास आहे, कल्चरल डेव्हलपमेंट्स आहेत, त्या संदर्भात चर्चा करू. भारताचा सांस्कृतिक विकास अभ्यासताना आपण भारताच्या सांस्कृतिक विकासामध्ये ज्या ज्या गोष्टींनी मूलभूत भर घातली, कॉन्ट्रिब्युशन दिले, सहभाग नोंदवला, अशा बऱ्याचशा गोष्टींची चर्चा आतापर्यंत आपण करत आलेलो आहे. आणि त्यामुळे भारताचा सांस्कृतिक इतिहास समजून घेणं हा सुद्धा भारताच्या आर्थिक आणि राजकीय इतिहासाच्या इतिहास समजून घेणं एवढाच महत्त्वाचा विषय आहे. ओके. त्यामुळे प्राचीन भारताचा इतिहास आपण अभ्यासला, त्यामध्ये आपण विविध गोष्टींची चर्चा केली, ज्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि इतर अनेक बाबी. परंतु आत्ता आपलं जे मॉड्यूल चाललेलं आहे म्हणजे ब्लॉक नंबर 4 किंवा आपला जो कोड आहे तो आहे BHIC 103 भारताचा इतिहास. याच्यामध्ये आपण जो स्थित्यंतराचा काळ आहे म्हणजे प्राचीन भारतापासून ते मध्ययुगीन भारतापर्यंतचा जो स्थित्यंतराचा काळ आहे त्या स्थित्यंतराच्या काळावर आपण वेगवेगळ्या दृष्टिक्षेपातून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा विविध दृष्टिकोन टाकून हा संपूर्ण कालपट समजून घेतो. प्रामुख्याने राजकीय इतिहासामध्ये हा जो कालखंड आहे तो मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, मग गुप्तोत्तर साम्राज्य या अशा प्रमुख अशा महत्वाच्या ऐतिहासिक राजकीय घडामोडींशी निगडीत आहे. परंतु आपली जी थीम आहे म्हणजे ब्लॉक नंबर 4चा हा जो खंड नंबर 4 आहे त्याची थीम काय आहे तर सांस्कृतिक विकास. तर एका बाजूला राजकीय आणि आर्थिक उलाढाली होत असताना, घडामोडी घडत असताना, दुसऱ्या बाजूला समाजामधले अशा कुठले घटक होते की ज्याच्यामुळे भारताच्या एक वेगळ्या सांस्कृतिक वैविध्याकडे इतिहासकारांचं लक्ष गेलं किंवा इतिहासकारांनी ते वैविध्य शोधून काढले. त्याच्यामध्ये आपण आता कला कौशल्याचा विकास बघितला, कलेचा इतिहास बघितला, पेंटिंगचा इतिहास बघितला, चित्रकला बघितली, वाणिज्यिक विकास बघितला, शहरीकरणाची प्रक्रिया बघितली. या कालखंडामध्ये काय काय घडत होते की जे सांस्कृतिक विकासामध्ये ज्याची अत्यंत मैलाचा दगड ठरत किंवा मोलाची भर पडेल अशा ज्या गोष्टी होत्या त्या होत्या शहरीकरणाची संकल्पना, कला कौशल्याचा विकास, जाती व्यवस्थेचा उगम आणि जाती व्यवस्थेचा उत्पादन म्हणून असलेला कलांशी संबंध. त्यामुळे विविध समूहाकडे असलेल्या कला ह्या त्यांच्या उत्पादनाच्या साधन बनतात आणि त्या उत्पादन साधनांचा त्या कलांचा विकास हळूहळू एक वेगळ्या पद्धतीने भारताचा सांस्कृतिक वैभव दर्शवणारच आहे. म्हणजे जाती संदर्भातला मुद्दा निघाला म्हणून पण त्यातल्या दुसऱ्या ज्या शोषणाशी संबंधित बाबी आहेत त्या दुर्लक्ष केल्या तर उर्वरित जे काही उरतं त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या कलाकुसर म्हणजे ऑक्युपेशनशी जर निगडीत जर आपण जाती व्यवस्थेला बघितलं तर ते ऑक्युपेशन जे उभे राहिले ते एक वेगवेगळ्या उत्पादनांशी संबंधित होते. त्यामुळे शिल्पांचा इतिहास बघितला आपण, शिल्प, जाती, कलाकुसर, शहरीकरण, वाणिज्यिक विकास, ओके, गुहा, त्याच्यामधल्या चित्रकला आणि इतर असंख्य बाबी की ज्याच्यामुळे भारताचं सांस्कृतिक वैभव एक वेगळ्या धाटणीचं म्हणजे जागतिक परिप्रेक्षकामध्ये जर बघितलं आपण तर एक असा एकमेवाद्वितीय भौगोलिक भूप्रदेश आहे की जिथे एवढ्या असंख्य विविध जाती, जमाती, प्रजाती, धर्म यामधले लोक राहून सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने कल्चरल ॲसिम्युलेशन सर्वांचं झालेलं दिसतात. एक सांस्कृतिक अनुबंध सगळ्यांमध्ये तयार झालेले दिसतात. राजकीय इतिहास अभ्यासाने असं बघितलं होतं जे काही शक होते, कणव होते, हूण होते आणि इतर असंख्य इतर जे काही पराक्रमी राजे होते की ज्यांचा ओरिजिन जे आहे मूलतः ते दक्षिण आशिया किंवा जगाच्या इतर प्रांतातून स्थलांतरित होऊन ते इथपर्यंत आले होते असं आपल्याला दिसतं. परंतु सांस्कृतिक विकासाच्या दृष्टिकोनातून आपण हे स्थलांतराचा टप्पा कशा पद्धतीने बघितला की काही यातले महत्वाचे राजे ज्यांचे हळूहळू साम्राज्य विशिष्ट भौगोलिक भूप्रदेशावर भारताच्या उभी राहिली म्हणजे मथुरेत राहिलं किंवा
सौराष्ट्रामध्ये राहिलं किंवा इतर ठिकाणी राहिलेले असतील, तर त्या सगळ्यांमध्ये त्या सगळ्यांनी भारताच्या सांस्कृतिक जी काही संपन्न होती तिच्याशी ते अभिरूप होताना आपल्याला दिसते, ते समरूप होताना आपल्याला दिसते आणि हळूहळू ते इथल्या भूमीचा भाग झालेला आपल्याला दिसत. आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जी भूमिका वठवली आहे ती म्हणजे संस्कृती. आणि जसं याची चर्चा आपण मागेही केली की संस्कृती ही अचानक जन्माला येत नाही, अचानक उभी राहते. सांस्कृतिक विकास हा असंख्य वर्षांचा म्हणजे शेकडो वर्षांच्या टप्प्याचं आविष्करण असतं. म्हणजे सुरुवातीलाच्या काळात तयार झालेल्या काही चालीरीती ह्या संस्कृतीमध्ये परावर्तित होताना, संस्कृतीमध्ये त्याचं स्थित्यंतर होताना शेकडो वर्षाच्या इतिहासाची गरज असते. त्या शेकडो वर्षाचा कालखंड त्या चालीरीती चालत आलेल्या असतात, समानमान्य असतात, त्याची प्रॅक्टिस होताना आपल्याला दिसत असते. आणि शेकडो वर्षाच्या प्रक्रियेतून एखादी पद्धत, कस्टम्स ही जर चालून आली तर त्याचा हळूहळू ती कल्चर म्हणून गणली जाते. आणि कल्चर किंवा संस्कृती म्हणून गणले गेलेल्या प्रकारांमध्ये आतापर्यंतच्या विविध थीम होत्या, त्याचे सर्वांगाने आपण चर्चा केली. आजची आपली थीम थोडीशी वेगळी असणार आहे की ज्याचा संबंध सुद्धा भारताच्या सांस्कृतिक विकासामध्ये अन्योन्य असा आहे. तो कुठल्या अर्थाने अन्योन्य संबंध आहे? कारण ज्या गोष्टींची आपण चर्चा करतो त्याच्या संदर्भातलं वर्तमान जगामध्ये त्या संदर्भात बराच उहापोह चालू आहे. आणि ते म्हणजे पर्यावरण. आपल्या संपूर्ण टायटलचं म्हणजे हा जो काही विभाग आहे त्याचं नाव आहे पर्यावरण, वने आणि जलसंसाधने. एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड वॉटर रिसोर्सेस. तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत, म्हणजे जंगल ही जी काही संकल्पना आहे सोडली, म्हणजे जंगल या अर्थाने की ज्याची व्याख्या जंगलाच्या संदर्भात जे व्याख्यांकित केलेलं इतिहास आहे तो अर्वाचीन असा इतिहास आहे. तर खऱ्या अर्थाने काही गोष्टी यातल्या सोडल्या तर बऱ्याचशा या तिन्ही संकल्पना या आधुनिक संकल्पना म्हणून गणल्या जातात की ज्यामध्ये जे अकादमिक आयुष्यामध्ये किंवा अकॅडमिक आयुष्यामध्ये या नवीन संकल्पनांची भर पडलेली आपल्याला दिसून येतात. ओके, त्यामुळे पर्यावरण, जंगले आणि जलस्रोत आणि इतर संसाधने याचा आणि इतिहासाचा नेमका संबंध काय आणि कसा लावायचा. आणि या सगळ्या गोष्टींमुळे खरं तर भारताचे जे काही भूप्रदेश आहे त्याची घडण झाली. त्या भूप्रदेशानुरूप लोकवस्तींची एक वेगळ्या पद्धतीची चालरीत उदयास आली. त्यामुळे या बाबींचा, भूप्रदेशाचा आणि तिथल्या लोकसंख्येचा एक अत्यंत घनिष्ठ संबंध असतो. आणि याचे नेमके इतिहासामध्ये दाखले काय, इतिहासामध्ये कुठल्या पद्धतीची नोंद नाही. हे पर्यावरणीय इतिहास हे थोडंसं एक वर्तमान किंवा अर्वाचीन अशी एक विद्याशाखा म्हणून इतिहासामध्ये उदयाला आलेली आहे. पर्यावरणीय इतिहासामध्ये एका भूप्रदेशाच्या संदर्भामध्ये तिथले नैसर्गिक संसाधनं, जंगल, जडीबुटी आणि इतर जे काय बायोडायव्हर्सिटी आहे त्या सगळ्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. आणि इकॉलॉजिकल हिस्ट्री सुद्धा त्याला म्हटलं जातं किंवा पर्यावरणाचा इतिहास, इन्व्हायरमेंटल हिस्ट्री सुद्धा असं म्हटलं जातं. परंतु आतापर्यंत आपण राजकीय आणि आर्थिक इतिहासाच्या संदर्भामध्ये या ज्या काही संकल्पना होत्या त्याच्याकडे एक थोडंसं कमी लक्ष दिलेलं आपल्याला दिसून. तर आजच्या लेक्चरचं, आजच्या व्याख्यानाचं प्रमुख उद्दिष्ट हेच आहे की हे जे काही अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आहेत अर्वाचीन जगातल्या, त्या अर्वाचीन जगातल्या संकल्पनाच्या संदर्भात प्राचीन भारतीय इतिहास किंवा मध्ययुगीन भारतीय इतिहास नेमकं काय भाष्य करतो, त्या संदर्भात ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संदर्भात भारतीय जे काही मूळ ग्रंथ आहेत, भारतीय साहित्य आहेत, इतिहासाची संसाधनं आहेत, त्या संदर्भात या बाबींच्या संदर्भात काही भाष्य आढळतं का की भारत हा पहिल्यापासूनच या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारा होता. हे जे काही मी प्रश्न उपस्थित करतो या सर्व प्रश्नांची उत्तरं या आजच्या व्याख्यानांमध्ये अपेक्षित आहे. ओके, आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येईल की राजकीय आणि सामाजिक आर्थिक इतिहासाच्या पलीकडे सुद्धा हा जो इकॉलॉजिकल हिस्ट्री आहे त्या इकॉलॉजिकल हिस्ट्रीची नोंद भारतीय इतिहासातले जे काही महत्त्वाचे पात्र होते त्या पात्रांनी घेतलेले आपल्याला दिसून येतात. फक्त
इतिहासकारांनी कधी त्या घटनांकडे घटितांकडे त्या डोळस पद्धतीने बघितलं नव्हतं. त्यामुळे एन्व्हायरमेंटचा हिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, हिस्ट्री ऑफ फॉरेस्ट और हिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस ह्या ज्या काही संकल्पना होत्या त्याचा तशा पद्धतीने अभ्यास केला गेला आहे की ज्या समाज म्हणून त्या सभ्यतांचा इतिहास समजून घेताना अत्यंत महत्वाची किंवा कळीची भूमिका पार पडताना या तिन्ही संकल्पना आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ भारतीय समाजातल्या ट्राईब्सचा जर अभ्यास कुणाला करायचा असेल तर जंगल आणि ट्राईब किंवा जंगल आणि जमाती या एवढ्या घनिष्ठ पद्धतीने जोडल्या गेलेल्या असतात की त्यांना आपण विभक्त करू शकत नाही. त्यामुळे कुणालाही एखाद्या जमातीचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्यांचं असलेलं जंगलाशी नातं आणि ते नातं फक्त भावनिक नसून उत्पादनाच्या संदर्भात आहे, कल्चरच्या संदर्भात आहे आणि इतर जे विविध अंग आहेत जगण्याचे ते सगळे जंगलाशी संबंधित असे अंग आहेत. आणि समजा अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात, आधुनिक भारतीय इतिहासाच्या संदर्भात आपल्याला हा दाखला जर अधोरेखित करून द्यायचा असेल तर ब्रिटिशांनी ज्या एक नवीन जंगल ऍक्ट्स आणले होते, जंगल कायदे आणले होते, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतातल्या जमातींनी ब्रिटिशांच्या विरोधात असंख्य बंड केलेले दिसून येतात आणि वेगळ्या पद्धतीने भारतीय जमातींमध्ये या जंगल कायद्यांमुळे असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे जंगल, पाण्याची संसाधनं, नैसर्गिक संसाधनं आणि पर्यावरण हे सगळे भारतीय इतिहासाचा अविभाज्य असा भाग आहेत. तर या अविभाज्य परंतु दुर्लक्षित असलेल्या भागाकडे लक्ष देणे किंवा त्याला समजून घेणे आणि त्या संदर्भातल्या नोंदी नेमक्या कोणकोणत्या ग्रंथांमध्ये काय काय आढळतात या संदर्भातली चर्चा आपल्याला आजच्या व्याख्यानामध्ये करणं अपेक्षित आहे. आता या तिन्ही संकल्पनांचा आणि संस्कृतीचा नेमका संबंध काय? तर या तिन्ही संकल्पना जरी सुद्धा एका विशिष्ट वातावरण किंवा पर्यावरणाशी संबंधित असल्या, भारत म्हणजे भूमीच्या जैवविविधतेशी संबंधित असल्या, मातीच्या संदर्भात असल्या किंवा असंख्य जैवविविधता जी आहे, सागरी किनारे आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीने या गोष्टीची जरी असल्या तरी त्याचा मानवी सभ्यतेवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. मानवी सभ्यता आणि संस्कृती विकसित होण्याकडे सुद्धा त्याचा आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. आणि हे जागतिक सभ्यतांच्या इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला बघता येईल. विशेषतः म्हणजे ज्या ज्या काही सभ्यतांचा उदय आणि विकास झाला त्या सभ्यतांचा उदय आणि विकास वॉटर रिसोर्सेस म्हणजे पाण्याची संसाधनं जी आहेत, जलस्रोत आहेत त्याच्या नजीक झालेला आहे. जागतिक परिप्रेक्षकामध्ये जर आपण बघितलं तर इजिप्त या संस्कृतीचा जो विकास झालेला, इजिप्शियन या संस्कृतीचा, की जर खरं तर प्राचीन संस्कृती म्हणून तिला सुद्धा गणलं जातं, त्याचा उगम हा खरं तर नाईल नदीच्या पुढे. आपल्याकडे जे काही मौर्य आणि इतर महत्वाची गुप्त आणि असंख्य साम्राज्य उभी राहिली, त्या सगळ्या साम्राज्याच्या विकासामध्ये आपल्या या उत्तर भारतातल्या गंगा, यमुना या सगळ्या नद्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली. आणि एक महत्वाचं ऐतिहासिक तथ्य असं आहे की कुठलीही संस्कृती किंवा सभ्यता विकसित होत असताना ती केवळ नद्यापाशीच विकसित होऊ शकते, कारण संपूर्ण मानवी समूहाला पाण्याची किंवा जलस्रोतांची अत्यंतिक अशी निकड सदैव भासत असते. आणि नद्या म्हणून संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये आणि भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा नद्यांच्या भोवती किंवा नद्यांच्या किनारी सभ्यतांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे वॉटर रिसोर्सेस हे सुद्धा मानवी सभ्यता घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात आणि त्या बिघडवण्यामध्ये सुद्धा. उदाहरणार्थ आर्य समाज किंवा आर्य संस्कृती किंवा जुना जो प्राचीन काळ होता तो उद्ध्वस्त होण्यामध्ये सुद्धा या सगळ्या नद्यांना आलेले महापूर, पर्यावरणामध्ये घडत असलेले बदल हे एक कारणीभूत. म्हणजे सिंधू संस्कृतीचं जर आपण प्राचीन भारताच्या संदर्भात उदाहरण घ्यायचं झालं असं म्हटलं, असं एक तथ्य म्हणजे एक कारण हे पर्यावरणीय बदल हा सुद्धा आहे. म्हणजे हिमालयन प्रदेशामधला किंवा त्या बर्फाच्छादित जो काही हिमालयाचा डोंगर होता तो सुद्धा वितळू लागला आणि सगळ्या नद्यांना महापूर आला आणि म्हणून सिंधू सभ्यतांचा ऱ्हास झाला. अशा पद्धतीचं एक पर्यावरणीय विश्लेषण इतिहासकारामध्ये सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाबद्दल आढळून येतं. म्हणजे या सगळ्या विवेचनाचा एक महत्वाचा जो काही गाभा आहे तो म्हणजे इतिहास, ऐतिहासिक घटना याचा
पर्यावरण, वन आणि जलस्रोतांची, जलसंसाधनांची अत्यंत घनिष्ठ संबंध असतो. एव्हा नाही, पर्यावरण, जंगल आणि जलसंसाधनांभोवतीच मानवी सभ्यतांचा विकास झाल्याचे जागतिक दाखले आतापर्यंत सिद्ध झालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे ह्या सगळ्या सभ्यता ज्या संस्कृतीमध्ये परिवर्तित होतात, स्थित्यंतरित होतात, स्थापित होतात, त्या ती संस्कृती घडण्यामध्ये पर्यावरणाचा, वनांचा आणि जंगलांचा, जलस्रोतांचा महत्वाचा भूमिका राहते. जसं आपण जंगलाच्या संदर्भात एखाद्या जमातीची संस्कृती अशा पद्धतीनेच का असते, कारण ते सगळी जंगलामध्ये ज्या पद्धतीने राहतात त्याच्यावरून त्यांची घडण आणि त्याच्यावरून त्यांचा सांस्कृतिक विकास झालेला आपल्याला दिसतो. पर्यावरणाशी असलेलं घनिष्ठ नातं किंवा आपल्याकडे ज्या काही वर्तमान आणि प्राचीन म्हणजे प्राचीन काळापासून जे मान्यता आहे की शाकाहार आणि मांसाहाराचा डिबेट आपल्याकडे आहे, वादविवाद आहे. तर मांसाहार वर्ज्य करणं हे सुद्धा एक पर्यावरणीय म्हणजे त्या गोष्टीकडे एक पर्यावरणीय पद्धतीने बघितलं जातं. कुठल्याही प्राण्यांची हत्या करू नये, कारण प्राणी हे निसर्गदत्त असतात, वनस्पती या निसर्गदत्त असतात, इत्यादी इत्यादी. तर अशा पद्धतीचे जे काय विश्लेषण आणि अशा पद्धतीचे जे काय वेगळ्या पद्धतीच्या घटना घटित भारतीय इतिहासामध्ये घडलेले आहेत, ते सगळे पर्यावरणाशी आणि ज्या वनांशी आणि जलस्रोतांशी संबंध असलेले आपल्याला आढळून येतात. परंतु आपण या सगळ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं आजचं जे काही प्रकरण आहे ते आहे BHIC 103, भारताचा इतिहास, खंड 4, सांस्कृतिक विकास. आणि त्या सांस्कृतिक विकासामध्ये आपण विभाग क्रमांक 18 बघतोय की एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड वॉटर रिसोर्सेस. आता प्रामुख्याने ह्या सगळ्या जे काही 3 घटकांची चर्चा करणं आपल्याला या संपूर्ण इकॉलॉजिकल हिस्ट्री किंवा एन्व्हायरमेंटल हिस्ट्री भारताचा समजून घेताना उपयोगाचं ठरतं. तर पुन्हा आपण याच्यामध्ये म्हणजे आपण भारताचा इतिहास समजून घेतोय, प्राचीन भारताचा इतिहास समजून घ्यायला सुरुवात करण्याच्या टप्प्यावर आपण या सांस्कृतिक पैलूंकडे आपलं लक्ष गेलेलं किंवा लक्ष द्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण एक कालमर्यादा यासाठी बांधून घेतलेली आहे. त्यामुळे वर्तमान काळातल्या इकॉलॉजिकल हिस्ट्रीबद्दलचे जे काही दाखले आणि तथ्य आहेत त्याची आपण चर्चा न करता आपण प्राचीन भारतांचा आणि प्रामुख्याने जो प्राचीन भारत ते मध्ययुगीन भारत हा जो मधला स्थित्यंतराचा काळ होता, त्या स्थित्यंतराच्या काळापुरताच इकॉलॉजिकल हिस्ट्री आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मग यामध्ये आपण पर्यावरण, जंगल आणि जलसंपत्ती असे 3 प्रकरण सरळ त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. प्राचीन एन्शियंट इंडियन इकॉलॉजिकल हिस्ट्री समजून घेण्यासाठी किंवा प्राचीन भारतीय पर्यावरणाचा इतिहास समजून घेण्यासाठी. तर प्रामुख्याने या व्याख्यानाची किंवा या लेक्चरची जी काय संरचना आहे, स्ट्रक्चर आहे, ते अशा पद्धतीने विषद केलेलं आपल्याला दिसतं. तर मुळात नेमकं या टप्प्यावर आपल्याला अशा पद्धतीचा इतिहास समजून घेण्यामागचं मूळ उद्दिष्ट काय, नेमके हेतू काय आणि काय असे बिंदू ठेवलेले आहेत की जे समजून घेणं गरजेचे मानले गेलेले आहेत, ज्यांनी अभ्यास मंडळावर किंवा ज्यांनी हा सगळा सिलेबस तयार केलेला. त्यामुळे आपण प्रामुख्याने खरं तर या दीर्घ प्रस्तावनेमध्ये त्याचे काही उद्दिष्ट त्याच्याकडे दिशानिर्देश झालेले आहेत. तरी सुद्धा आपण एक संरचनेचा भाग म्हणून या व्याख्यानाच्या एका प्रक्रियेचा भाग म्हणून नेमक्या त्या उद्दिष्टांच्या भोवती जे काही 4-5 बिंदू आहेत त्याची चर्चा करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि ह्या उद्दिष्ट जे काय अधोरेखित केलेले आहेत, हा संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर त्या उद्दिष्टांची परिपूर्ती होणं आवश्यक आहे किंवा होईल अशी अपेक्षा बाळगण्यात आली. इंट्रोडक्शन किंवा परिचय ह्या दीर्घ प्रस्तावनेमध्ये नेमकं पर्यावरण, वन्यजीव किंवा वन आणि जलस्रोत याची महती किंवा याचा संबंध भारतीय सभ्यतांशी कसा आढळतो याची चर्चा आपण केली आहे. पण तरी सुद्धा एक थोडका परिचय आपण या संदर्भात करणार. यातला या सगळ्या इतिहासामधला किंवा पर्यावरणीय इतिहासामधला जो पहिला प्रकरण किंवा पहिला बिंदू असेल की ज्याच्यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत ती म्हणजे पर्यावरण. नेमकं पर्यावरण म्हणजे काय या ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपल्याला पर्यावरण म्हणजे प्रत्येकाच्या आपापल्या व्याख्या असतात आणि पर्यावरण म्हणजे स्वतःच्या म्हणजे विज्ञानामध्ये सुद्धा पर्यावरणाच्या दिलेल्या व्याख्या वनस्पती शास्त्रात इतर गोष्टी दिलेल्या असतात.
परंतु आपण पर्यावरण या संकल्पनेचा इतिहास म्हणजे इतिहासामधलं पर्यावरण काय आहे, की असं आत्ता जे पर्यावरण होतं तसंच प्राचीन भारतामध्ये तसंच मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा होतं का, या प्रश्नांची उकल नेमकी या पर्यावरण प्रकरणामध्ये आणायची. त्यामध्ये आपण प्रामुख्याने जे काही भारतीय इतिहासाचे महत्त्वाचे स्रोत आहेत, ऐतिहासिक स्रोत आहेत, दाखले आपण पाहिजे तर म्हणूया, की त्यामध्ये आपण सांस्कृतिक स्रोतांचं किंवा साहित्यिक स्रोतांची चर्चा करणं अपेक्षित आहे. म्हणजे सांस्कृतिक स्रोतामध्ये समजा प्राचीन भारताला समजून घेण्यासाठी जे काही महत्त्वाचे आणि अत्यंत निकडीचे ह्या विषय समजून घेण्यासाठी जे ग्रंथ होते, त्या ग्रंथांमध्ये नेमकं या 3 संकल्पनांबद्दल काय भाष्य केलेलं आहे याची दखल आपल्याला घ्यायची. तर त्यामध्ये आपल्याकडे प्राचीन साहित्य कुठलं आहे इतिहास समजून घेण्यासाठीचं, म्हणजे त्याला किती महत्त्व दिलं गेलं भारतीय इतिहास लेखनामध्ये, हा जरी दुय्यम मुद्दा असला तरी जेव्हा आता आपल्याला असं उमजलेलं आहे की ही सगळी साहित्यिक साधनं सुद्धा इतिहास रचण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, त्यामुळे आपल्याला किमान नेमक्या त्या ग्रंथांमध्ये पर्यावरण आणि इतर ज्या संकल्पना आहेत त्या संदर्भात नेमक्या काय नोंदी आढळतात त्याचा उल्लेख किंवा त्याचा निर्देश आपण करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये मनुस्मृती आहे, त्यामध्ये अर्थशास्त्रविषयक जाणीव आहे, ज्यामध्ये कौटिल्य यांनी अत्यंत महत्त्वाचा तो ग्रंथ लिहून भारतीय समाजाच्या संदर्भात शासनाच्या संदर्भात एक वेगळ्या पद्धतीचे गाईडलाईन्स किंवा दिशानिर्देश आपल्याला केलेले दिसून येतात. त्याचबरोबर रामायण महाभारत यासारखे अत्यंत महान अशी काव्य ग्रंथ आपल्याकडे आहेत. ज्या काही राजकीय लढाया आहेत म्हणजे देवतांमधल्या किंवा ज्या काही त्या काळातल्या मिथकं आहेत त्या सगळ्यांमधल्या ज्या काही लढाया आहेत त्याबरोबरच त्यामध्ये पर्यावरण आणि इतर नैसर्गिक संसाधनाच्या संदर्भात काही दाखले आढळतात का याची सुद्धा नोंदी आपल्याला याच्यात घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर चौथा जो महत्त्वाचा पॉईंट आहे याची चर्चा करणं आपल्याला अपेक्षित आहे की जंगलासंदर्भात प्राचीन भारतीय इतिहासामध्ये नेमक्या काय नोंदी आढळताना आपल्याला दिसतात आणि वॉटर रिसोर्सेस काय म्हणजे जंगल संपत्ती काय, हे 3 महत्त्वाचे मूलगामी की ज्याने भारतीय सभ्यता घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका वठवली आणि जे भारतीय संस्कृतीच्या संदर्भातले अत्यंत महत्त्वाचे पैलू उजागर करणारे बिंदू म्हणून याच्याकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. तर ही जाणीव अधोरेखित करणं हे सुद्धा आजच्या व्याख्यानाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपण सरळ सरळ आता प्रमुख उद्दिष्ट काय अधोरेखित केली आहे हा धडा समजून घेतला. तर आपण असे काही ऐतिहासिक स्रोत बघणार आहोत की जे पर्यावरणासंदर्भात भाष्य करतात आणि हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट असं ठेवलेलं आहे की हे जे काही पर्यावरणीय स्रोत आहेत ते जर आपण अभ्यासले काळजीपूर्वकपणे तर आपल्याला पर्यावरण इतिहासातील पर्यावरण म्हणजे नेमकं काय, पर्यावरणाच्या संदर्भात उत्तर आणि दक्षिण भारताच्या संदर्भात कोणकोणते दृष्टिकोन आढळतात त्या दृष्टिकोनांची चर्चा सुद्धा आपल्याला या धड्याच्या माध्यमातून उमगेल. कारण जसं आपल्याकडे उत्तर भारत आणि दक्षिण भारत हे वर्गीकरण भारताचं केलेलं आहे आणि हे वर्गीकरण फक्त भूप्रदेशाच्या संदर्भात नसून ते संस्कृतीच्या संदर्भात सुद्धा आहे. म्हणजे उत्तर भारतीय जनसमुदाय हा एका वेगळ्या सांस्कृतिक संरचनेतून येतो, दक्षिण भारतातील समुदाय हा एक वेगळ्या पद्धतीच्या सांस्कृतिक संरचनेतून उभा राहतो आणि ते आजही त्यांच्या संस्कृती आणि सांस्कृतिक संरचना जपताना आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण जमातींचा उल्लेख केला होता. आता जमाती ही खरं तर जी काय ट्रायबल नावाची जी काय जी काय संख्या आहे तिचे स्वतःच्या पर्यावरणाबद्दलचे काही आडाखे आहेत आणि त्याच्या दृष्टीने शहरातल्या लोकांनी भारताचा पर्यावरणीय इतिहास आणि पर्यावरण बिघडवणं खरे रक्षण करते जे आहेत ते जंगलाचे ते जमाती आहेत, आदिवासी. कारण ते हजारो वर्षापासून ते जंगलांमध्ये राहतात, त्यामुळे जंगल टिकवणं ही सरकारची नसून त्यांची गरज आणि ते आतापर्यंत टिकवत आले. इनफॅक्ट इतर ज्या आधुनिक राज्याच्या प्रक्रिया आल्या, सरकार आले, त्यांनी ती जंगलं नष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. अशा पद्धतीचे आरोप जमातींमधून किंवा भारताच्या आदिवासी परंपरांमधून होताना आपल्याला दिसतात. त्यामुळे नेमका हा जो काही संबंध आहे पर्यावरणाचा आणि इतिहासाचा
तो काही ऐतिहासिक स्रोतांबद्दल की ज्याचा उल्लेख मी साहित्यिक स्रोत म्हणून काही प्रमाणात केलेला आहे. तर त्या साहित्यिक स्रोतांमध्ये उत्तर आणि दक्षिण भारतांमध्ये काय नोंदी आढळतात, या नोंदी की ज्या पर्यावरणाला केंद्र मांडतील अशा पर्यावरणीय संदर्भातल्या नोंदी काय आहेत याचा आढावा आपल्याला या प्रकरणातून घेता येईल. त्याचबरोबर प्राचीन भारतामध्ये आणि प्राचीन भारतातल्या इतिहास परंपरेमध्ये जंगल ही संकल्पना किंवा जंगलाची संकल्पना किंवा कल्पना नेमकी काय आहे? आणि त्याचे आपल्याला आपल्या महाकाव्यांमध्ये सुद्धा असंख्य दाखले मिळतात. म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम हे जेव्हा वनवासाला गेलेले तेव्हा ते कुठे गेले, तर एका जंगलामध्ये. तर राम हे जे काही आपल्या महाकाव्यातलं असलेलं एक महत्वाचं पात्र आहे, ते ज्या जंगलामध्ये जातं त्या जंगलाला ऑटोमॅटिक एक वेगळं ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं. शिवाय दंडकारण्य नावाचा जो काही भूप्रदेश आपल्याला इतिहासामध्ये आपण तो बघत असतो, तर तो या मिथिकल आणि या ऐतिहासिक किंवा या महाकाव्यांमध्ये ग्रंथित केलेल्या ज्या काही पात्र आहेत त्या पात्रांच्या संदर्भात त्या जंगलाचे दाखले आपल्याला मिळतात. त्यामुळे वनवासाला जाणं असेल, दंडकारण हा जो भूप्रदेश असेल आणि नेमकं जंगलाकडे इतिहासाने किंवा या ऐतिहासिक ग्रंथांनी, साहित्यिक ग्रंथांनी, पुराणकथांनी नेमकं कसं बघितलं, ती जंगल ही संकल्पना या ग्रंथांच्या माध्यमातून समजून घेणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट हा अभ्यासक्रम योजताना वापरलेला असलेला. त्याचबरोबर जसं आपण म्हटलं की प्रत्येक सभ्यतांचा विकास हा नद्यांच्या संदर्भात त्या नद्यांच्या अवतीभोवती होतो. त्यामुळे नद्या ह्या मानवी सभ्यतांच्या विकासांमध्ये महत्वाची भर पाडतात, त्याबद्दल आता कोणतीही शंका राहिली नाही. परंतु त्याच नद्यांच्या भोवती जी सिंचनाची प्रक्रिया आहे ती सिंचनाची प्रक्रिया समजून घेणे हे सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि या सिंचन प्रक्रियेतून खरं तर त्या काळातल्या जलस्रोतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने झालं याचा इतिहास आपल्याला उमजून येतो. म्हणजे आपण ज्याला सिंचन क्रियाकलाप याला इंग्रजी परिभाषेमध्ये इरिगेशन म्हणतात. जर समजा एखाद्या नदीच्या ठिकाणी एखादा गाव वसलेला असेल तर त्या गावाच्या संदर्भात ती सिंचनाची जी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे शेतीला पाणी मिळेल, ज्याद्वारे त्या काळातले जे काय शहरीकरणाच्या छोट्या छोट्या पातळीवरच्या ज्या काही प्रक्रिया होत्या त्याला पाणी मिळेल आणि या लोकांना पिण्यासाठी पाणी मिळेल. त्यामुळे त्या नद्यांमध्ये असलेल्या पाण्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत निकडीचं होतं. तर ही जी काय प्रक्रिया आहे आणि ही जी काय ऐतिहासिक बाब आहे ती सिंचन प्रक्रियेच्या संदर्भातली, सिंचन क्रियाकलापांच्या आणि नद्यांच्या संदर्भातली आणि त्याद्वारे कशा पद्धतीने जलस्रोतांचं व्यवस्थापन प्राचीन भारतातल्या लोकांनी आणि मध्यवर्ती भारतातल्या लोकांनी केलं याची माहिती आपल्याला या धड्यामध्ये होणं हे एक सुद्धा महत्वाचं उद्दिष्ट उराशी बाळगलं. त्याचबरोबर भूतकाळातील म्हणजे इतिहासातील लोकांचे पर्यावरणपूरक जीवन नेमके कसे होते आणि त्या जीवनाचं म्हणजे पर्यावरणीय जीवनाचं भारतीय प्रारूप नेमकं आपल्याला या प्रकरणातून समजून घेण्याची समजून घेऊ शकतो. आणि हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट हे प्रकरण किंवा धडा समजून घेताना आपल्याला याची नोंद घेणं गरजेचं आहे. त्यामुळे प्राचीन भारतातल्या लोकांचं किंवा ग्रामीण महाराष्ट्रातलं, जगातलं, भारतातलं जीवन जर आपल्याला असं लक्षात येईल की त्याचा आणि पर्यावरणाचा सुद्धा घनिष्ठ संबंध दिसून येतो. जसा की जमातींच्या संस्कृतीचा आणि जंगलांचा अन्योन्य असा संबंध आहे, तसं ग्रामरचना ही खरं तर पर्यावरणाच्या भोवतीच उभी राहिलेली आहे. त्याचं उभं राहण्याचं एक कारण म्हणजे पाण्याची उपलब्धता म्हणून त्यामुळे नद्यांच्या ठिकाणी असलेल्या वसाहती उभ्या राहणे, गावं उभी राहणे, पर्जन्यमान व्यवस्थित राहावं त्याच्यासाठी जंगलांची जपवणूक करणे, झाडं लावणे किंवा असलेली झाडं टिकवणे, त्याच पद्धतीने ओढ्या, नदी, नाले या सगळ्या गोष्टीतून पाण्याचं व्यवस्थापन करणे, विहिरी खोदणे, सिंचनाची प्रक्रिया राबवणे आणि इतर शेती, कृषी इटसेल्फ इज अ पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे शेती हे स्वतःच एका पर्यावरणीय रचिताचं अत्यंत महत्वाचं घटक आहे, पर्यावरणाचा भाग आहे. कारण त्याच्या आधारावर असलेली जमिनीची क्वालिटी, त्या काळात असलेली इकोसिस्टम, तर ती इकोसिस्टम ही सगळी भारतीय ग्रामीण भारताच्या संदर्भात अत्यंत महत्वाची आणि कळीची अशी संकल्पना
आहे. त्यामुळे याच्यातून आपल्याला दिसतं की प्राचीन भारतीय किंवा संपूर्ण सभ्यतांच्या इतिहासामध्ये ही सगळी लोक पर्यावरणपूरक पद्धतीने जगत होती. जेव्हा सभ्यतांचा विकास झालेला नव्हता तेव्हापासून सुद्धा आपण पर्यावरणाचा आणि लोकसंख्येचा, पर्यावरणाचा आणि लोकांचा घट्ट संबंध दाखवू शकतो. म्हणजे कारण त्या काळात वनस्पतींवर, कंदमुळांवर, मांस याच्यावर मानवी सभ्यता उभ्या राहिल्या किंवा त्यांचा उदरनिर्वाह सुरू झाला. त्यामुळे पर्यावरणाशी तेव्हाही संबंध आलेलाच आहे. तो नंतरच्या काळात जेव्हा वसाहती उभ्या राहिल्या, ग्रामखेडी उभी राहिली, त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने स्थिरता आली, शहरीकरण सुरू झालं. परंतु तरी सुद्धा ग्रामीण भागातल्या पिंपळाची झाडं, नद्या, नाले, ओढे आणि शेती, बांध हे सगळे एका इकोसिस्टमचा भाग म्हणून त्याच्याकडे बघता येऊ शकतं आणि हेच भारतीय समाज जीवनाचं पर्यावरणीय जगण्याचं पर्यावरणीय प्रारूप म्हणून त्याच्याकडे बघता येऊ शकतं. नक्की. तर जंगल आहे, जंगलातली फळं आहेत, फुलं आहेत. म्हणजे भारतीय सभ्यता कशावर विकसित झाल्या, म्हणजे भारतीय सर्वसामान्यपणे जो काय एक माणसं आहेत ती उठल्यानंतर पहिल्यांदा देव पूजा अर्चा करतात. त्या पूजा अर्चेसाठी सुद्धा फुलं वाहण्याच्या प्रक्रिया आणि फुलं ही पर्यावरणाशी किंवा फुलं एका एक वेगळ्या इकोसिस्टमचा भाग असतात. भारतीय आहारांमध्ये फळांना एक महत्त्व आहे. ते सगळी फळं सुद्धा एका पर्यावरणीय प्रक्रियेचाच भाग आपल्याला म्हणून दिसतो आणि त्यामुळे ही सगळी जी काय जर समजा ग्रामरचनेचा भाग केला तर आपल्याकडे ज्या गायी आहेत, शेळ्या आहेत, होत्या प्राचीन भारतामध्ये सुद्धा, या सगळ्यांचा एका वेगळ्या इकोसिस्टम म्हणजे एन्व्हायरमेंटल इकॉलॉजिकल सिस्टमशी त्याचा संबंध प्राचीन भारतापासून आढळून येतो. त्यामुळे या सगळ्या दीर्घ सखोल अशा प्रस्तावनेनंतर नेमकं या पर्यावरणाच्या संदर्भात कोणत्या नोंदी कोणत्या ग्रंथांमध्ये काय आढळून येतात ते सुद्धा आपल्याला बघणं अपेक्षित आहे. त्यामुळे जसं आपण सांगितलं की ह्या सगळ्या कालखंडाच्या संदर्भात आपल्याला काही मर्यादा घालून घेणं गरजेचं आहे. कारण इकॉलॉजिकल हिस्ट्री, एन्व्हायरमेंटल हिस्ट्री या इतिहासामधल्या नवीन अभ्यास विषय असले, नवीन प्रकरणं असली तरीसुद्धा आपण एका विशिष्ट कालखंडाच्या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भात जे भारतामध्ये परसेप्शन होतं की जे धर्मग्रंथांमधून, इतर ग्रंथांमधून, धर्मनिरपेक्ष ग्रंथांमधून आढळून आलेलं आहे त्याची नोंद आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. तर हा आपला जो कालखंड आहे हा पर्यावरणीय इतिहास समजून घेतानाचा तो आहे इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 750. त्यामुळे हा जवळजवळ पुन्हा एक 900-950 वर्षाच्या इतिहासाच्या संदर्भात आपण पर्यावरणीय संकल्पना समजून घेतो आणि आपल्याला असं लक्षात येईल की या काळापर्यंत म्हणजे भारतीय सभ्यता एक वेगळ्या पद्धतीने या सगळ्या उत्तरेतल्या भूभागावर स्थिर स्थावर झालेली आहे. त्यामुळे पास्टोरल सोसायटी जी होती, भटक्यांचं जे काही जगणं होतं ते भटक्यांचं जगणं कमी होऊन एक स्थिर कृषी प्रधान व्यवस्थेकडे भारतीय सभ्यतांचं मार्गक्रमण झालेलं आपल्याला या टप्प्यामध्ये इसवी सन पूर्व 200 ते 750, इसवी सन पूर्व इसवी सन 750 या कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे भटकी विमुक्त जाती किंवा आदिवासी यांचं अस्तित्व आहे, परंतु त्याचबरोबर एक कृषक समाज सुद्धा या काळामध्ये उदयाला आलेला आहे की जो स्थिर समाजाचं प्रतीक, संपन्न समाजाचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं. आणि त्यामुळे या संपन्नतेतून, स्थिर स्थावरतेतून आपल्याला वेगवेगळ्या धर्मग्रंथांची निर्मिती सुद्धा या कालखंडात झालेली दिसून येते. आणि त्यामुळे या धर्मग्रंथांमध्ये पर्यावरणीय दाखले नेमके काय याचा अभ्यास किंवा याची नोंद आपल्याला या निमित्ताने घेता येईल. त्यामुळे असे कोणते ग्रंथ आहेत की जे पर्यावरणाच्या संदर्भात भाष्य करतात किंवा त्यामध्ये केलेले जे काही पर्यावरणाच्या संदर्भातले उल्लेख आहेत त्या आपण टिपलेले आहेत. त्यामध्ये आपण अर्थशास्त्र, आर्थिक इतिहास समजून घेताना भारतीय अर्थशास्त्राच्या ह्या जे काय या टप्प्यावरच्या अर्थशास्त्राने काय नेमकं मुख्य अर्थशास्त्राला सहयोग दिला तो एक वेगळा मुद्दा अभ्यासाचा. परंतु आपण हे जे अर्थशास्त्र आहे ते कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्राच्या संदर्भात चर्चा करतो. तर या अर्थशास्त्रामध्ये कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्रात नेमकी पर्यावरणाच्या संदर्भात काय दाखवलं होतं त्याचा अभ्यास मनुस्मृती आहे, बृहत्संहिता आहे, रामायण आणि महाभारत यासारखी महाकाव्य आहे. यामध्ये आढळणारे हे जे काही शाब्दिक स्त्रोत आहे आणि रामायण, महाभारत आणि इतर महाकाव्य आहेत त्याच्यामध्ये नेमके काय पर्यावरणाची नोंदी आहेत ह्याची सुद्धा दाखला करायच्या. त्याचबरोबर
याच्यातून आपल्याला असंही दिसतं की प्राचीन भारतीय लोकांमध्ये किंवा इतिहासामध्ये पर्यावरण, जंगल, जलसंपत्ती, पर्यावरण शास्त्र याच्याबद्दलची वेगवेगळी समज होती. आणि हे जे काय आर्ग्युमेंट किंवा हे जे काय उदाहरण आहे, ह्याचा दाखला काय की वरील जे ग्रंथ आहेत, अर्थशास्त्र, मनुस्मृती, बृहत्संहिता, रामायण, महाभारतासारखे महाकाव्य, याच्यामध्ये जे पर्यावरण विषयक दाखले आहेत त्याच्यातून आपल्याला असं कळतं की त्या काळातल्या समाजाला जंगल, जलसंपत्ती, पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरणाच्या संदर्भातली अत्यंत चांगली समज होती. त्याचबरोबर भारतीय इतिहासामध्ये पर्यावरण संवर्धनाला, जसं की आपण जमातीच्या संदर्भात उल्लेख केला की जमाती किंवा ट्रायबल्स जे पीपल लोक आहेत, ओके, ते जंगलात हजारो वर्षापासून राहत असल्यामुळे जंगलाची खरी संरक्षण, त्यामुळे जंगल संवर्धन सुद्धा एका विशिष्ट समुदायाचा कर्तव्याची बाब म्हणून समोर येते आणि त्याचा इतर विविध जैविक घटकांशी संबंध येत असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे वन पर्यावरणशास्त्र, कृषी उत्पादन, पाणी व्यवस्थापन ह्या सगळ्या पर्यावरणीय इतिहास भारताचा समजतो. आता पर्यावरणीय संकल्पना ही जी आहे नेमकी ती कशी उभी राहिली त्याचे दाखले आपल्याला त्याच्यात मिळतात, परंतु या सगळ्या नैसर्गिक जे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे त्याचा ऐतिहासिक विकासावर प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने ज्या पर्यावरण पद्धती आहेत त्याचा इतिहासावर आणि इतिहासाचा पर्यावरणावर असं उलट संबंध, या दोन्ही बाजूंचे संबंध आपल्याला पर्यावरण आणि इतिहासाचे दिसून येतात. म्हणजे एखाद्या विशिष्ट भौगोलिक भूप्रदेशामध्ये एखादं साम्राज्य उभं राहणं, या त्या भूप्रदेशाचं, त्या भूप्रदेशात असलेल्या नैसर्गिक पर्यावरणाचं इतिहासावर पडलेला प्रभाव आणि एखाद्या राजाने किंवा एखाद्या महत्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या विविध उपाययोजना याच त्या इतिहासाचं पर्यावरणावर केलेलं झालेलं प्रभाव, असं द्विअर्थी किंवा उलट बाजूने सुद्धा आपल्याला पर्यावरण ही संकल्पना इतिहासाच्या संदर्भात समजून येते. त्यामुळे याच पर्यावरण निर्मितीचा किंवा पर्यावरणीय संकल्पनांचा जे काय प्राचीन भारतामध्ये राज्यांचा उगम झालाय, स्टेट्स फॉर्मेशन झाले, त्याच्याशी संबंध असलेले दिसून येतात. म्हणजे प्राचीन भारतातलं मौर्य साम्राज्य असेल, गुप्त साम्राज्य असेल, त्या काळात मौर्यांच्याही अगोदरचे महाजनपद असतील, हे एका विशिष्ट भौगोलिक भूप्रदेशात म्हणजे गंगेच्या खोऱ्यात ह्या सगळे साम्राज्य उत्तरेत उभी राहिली. त्यामुळे ही राज्य इथे उभी राहण्यामध्ये या उत्तर भारतातल्या भूरचनेचा, जंगलांचा, तिथल्या झाडांचा एक अनन्य संबंध दिसतो आणि त्या संबंधातूनच एक वेगळ्या पद्धतीची राज्य निर्मितीची प्रक्रिया आपल्याला दिसते. वसाहतींचे वेगवेगळे प्रारूप म्हणजे वेगळ्या, म्हणजे गंगेच्या खोऱ्यामध्ये एक वेगळ्या सभ्यतांचा विकास दिसतो, नाईलच्या खोऱ्यामध्ये वेगळ्या गोष्टींचा किंवा बाबींचा विकास दिसतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या वसाहतींचे प्रारूप हे सुद्धा पर्यावरणाची संकल्पना अधोरेखित करताना महत्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर ह्या ज्या काही सभ्यता आहेत आणि नैसर्गिक संसाधन आहेत यांच्या दरम्यान त्यांच्या गरजेनुरूप संवाद आढळतो. म्हणजे नद्यांचा आणि मानवी सभ्यतांचा संबंध म्हणजे मानवांना पाण्याची असलेली निकड आणि या पद्धतीने फळ आणि इतर ज्या काही बाबी असतील त्याचा आणि मानवाचा असलेला अन्योन्य संबंध हे मानवाच्या गरजेतून जरी येत असला तरी नैसर्गिक संसाधन आणि मानवी सभ्यता याच्यामध्ये एक संबंध किंवा ऋणनिबंध आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आदिवासींशी संबंध चर्चा आपण थोड्याफार प्रमाणात केलीच, परंतु या जंगलाच्या मालकीची कल्पना ही सुद्धा एक ऐतिहासिक संकल्पना आहे आणि ती सुद्धा या पर्यावरणीय संकल्पनेचा भाग म्हणून त्याच्याकडे बघितले जाऊ शकते. म्हणजे प्राचीन भारतामध्ये किंवा इन जनरल भारतामध्ये सबभूमी गोपालकी अशा पद्धतीची एक विशेषतः आचार्य विनोबा भावेनंतर रूढ झालेली गोष्ट आहे की जमिनीच्या मालकीवर कुणाचा हक्क नसतो, ती निर्मिकाची. तसंच आदिवासी ज्या भूभागावर राहत होते त्याच्या जंगलावर कुणाच्या अधिकाराचा किंवा मालकी हक्काचा प्रश्नच नव्हता आणि आजही नसतो. ते संपूर्ण जंगल हे ते जंगल संवर्धन करणाऱ्या आदिवासींचे असंच मानलं जातं. परंतु ब्रिटिश आल्यानंतर वेगळ्या पद्धतीचे कायदे तयार झाले, जंगल कायदे, आणि त्याच्यामुळे आदिवासींच्या हक्कांवर एक वेगळ्या पद्धतीची गदा आली आणि जंगलाच्या मालकीची संकल्पना किंवा मालकीचा वाद आज अर्वाचीन भारतामध्ये किंवा आधुनिक भारतामध्ये वाढीस लागलेला आहे.
त्याचबरोबर आदिवासी जमाती ज्या भूभागावर राहत होते त्या भूभागांचं मोठ्या पद्धतीने आधुनिक काळामध्ये कमर्शियलायझेशन करणं आणि दुसऱ्या बाजूला पिझंटायझेशन म्हणजे ट्रायबलचं पिझंटायझेशन शेतकरी होणं. ओके. आणि त्या शेतीचं किंवा त्या भूभागाचं वाणिज्यीकरण होणं अशा पद्धतीच्या या जंगल कायद्यानंतरच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. पण बऱ्याच ठिकाणी ट्रायबल आयडेंटिटीज ह्या फार्मर आयडेंटिटीज आणि ट्रायबल आयडेंटिटीज याचं संमिश्र असं उदाहरण बऱ्याच ठिकाणी आढळतं. त्याला कारण त्या भागाचं झालेलं शेतकरीकरण. कारण जगण्यासाठी इतर कुठल्याही रोजगाराच्या संधी उपलब्ध नसताना पर्यावरण शेतीशी संबंधितच निगडीतच व्यवसाय सुरू करणे अशा अशा गरजेतून ही शेतकरीकरण तर भारतीय सभ्यता त्या संस्कृती ही पशुपालक संस्कृती म्हणून ओळखली जाते. प्राचीन भारतामध्ये असेल किंवा अर्वाचीन ग्रामीण भारतामध्ये असेल त्यामध्ये ज्यांच्याकडे शेळ्या, मेंढ्या, गायी, दुधाची जनावरं अशा कोंबड्या, कुत्री ही सगळी एक वेगळ्या पद्धतीने या प्राण्यांचा आणि मानवी सभ्यतांचा असलेला संबंध उलगडून दाखवतो. त्यामुळे भारतीय संस्कृती सभ्यता ही पशुपालक संस्कृती असल्यामुळे त्याचा आपसुकच पर्यावरणाशी एक घनिष्ठ संबंध येतो आणि पर्यावरणीय रक्षणासाठी सुद्धा संबंध येतो. त्यानंतरच्या काळात तयार झालेल्या ज्या काही महत्वाच्या संकल्पना होत्या विशेषतः जात, धर्म, तत्वज्ञान या सगळ्यांचा संबंध एका पर्यावरणीय निकडीतून गरजेतून असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे धर्म, तत्वज्ञान, पर्यावरण या सगळ्यांचा संबंध सुद्धा याचा जर विकास आपण बघितला तर तो एका वेगळ्या पर्यावरणाशी त्याला जोडता येणं आपल्याला शक्य आहे. या प्रक्रियेतला जो कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे त्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात नेमके काय दाखले मिळतात तर खरं तर म्हणजे कौटिल्य हा एक प्रमुख विचारवंत या काळातला की जर खरं तर तो मौर्य काळाच्या संदर्भात भाष्य करतो आणि काही प्रमाणात तो मौर्योत्तर काळाच्या संदर्भात भाष्य करतो की जो चाणक्य म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर ह्या पहिल्या भारतातला म्हणजे या कालखंडाच्या संदर्भातला ग्रंथ आहे की जो शासन कसं असावं, राजनीती कसं असावी, कूटनीती कसं असावी, मुत्सद्देगिरी कशी असावी या संदर्भात भाष्य करणारा एक महत्वाचा ग्रंथ आहे. परंतु तो शासन, त्याची असलेली आर्थिक धोरणं, त्याची असलेली लष्करी धोरणं, राजनीती, दंडनीती या संदर्भात भाष्य करता तो पर्यावरणीय संदर्भातले सुद्धा काही दाखले आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मिळतात. मूलतः हा ग्रंथ संस्कृत आहे आणि या ग्रंथाचा जो कार्यकाळ आहे तो इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून 3ऱ्या शतकापर्यंतच्या समाज रचनेच्या संदर्भात तिथल्या नीतीच्या संदर्भात भाष्य करतो. या ग्रंथानुसार कौटिल्य असं म्हणतो की या मौर्य काळ आणि मौर्योत्तर काळातल्या लोकांना खरं तर पावसाचं स्वरूप, मातीचे प्रकार, सिंचनाची तंत्र अवगत होती आणि माहीत होती. त्यामुळे म्हणून शेतकरी हा आकाशाकडे बघून किंवा त्याच्या सगळ्या शेतीच्या संदर्भातून तो पाऊस नेमका कधी पडेल याचे दाखले किंवा याचे भाकित करू शकत होता आणि तो अजूनही करत असतो. आणि तो प्राचीन भारतापासून आणि याचा दाखला कौटिल्य स्वतः देतात की हे जे काय म्हणजे पशुपालक असा जो समाज उदयाला आला त्या शेती करताना कोणत्या पद्धतीची जमीन कसदार आणि नापीक याचे प्रकार सुद्धा या काळात अवगत झालेले, त्याच्यानंतर एक वेगळ्या कृषी संस्कृतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या ग्रंथांमध्ये खरं तर जमिनीच्या पोतानुसार आणि पर्यावरणीय संदर्भातलं जे वर्गीकरण दिसतं की त्यामध्ये उत्तरेतल्या हिमालयीन पर्वतरांगांचं एक वर्णन दिसतं. त्याच पद्धतीने दक्षिण पश्चिम त्याचबरोबर दक्षिण पूर्वेचा जो महासागर आहे त्या महासागर त्याच्या संदर्भातले किनारे या संदर्भाचे दाखले आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मिळतात. आणि जसे दाखले मिळतात तसं एक वेगळ्या पद्धतीची सामाजिक संरचना हिमालयामध्ये आणि दक्षिणेतल्या समुद्र किनारी प्रदेशांमधल्या लोकांचे वेगळेच असतात अशी दाखले. त्याच पद्धतीने ह्या वर्गीकरणासोबतच कौटिल्याच्या अर्थशास्त्राने अशा काही वर्गीकरण केलेले आहे. खरं तर हा ग्रंथ संस्कृतमध्ये होता. म्हणजे ग्रामक्षेत्र डिफाईन केलेलं आहे की जे पर्यावरणाशी निगडीत आहे, ज्याला कौटिल्य म्हणतो की ग्राम. तेव्हा ग्राम म्हणजे गावक्षेत्र, पर्वत
याची नोंद आपल्याला अर्थशास्त्रात आहे. अरण्य, ज्याला वने अरण्य म्हणतात, कोरडवाहू जमीन त्या काळात होती, त्याला भौमा असं कौटिल्य त्याच्या ग्रंथामध्ये म्हणतो. औडका नावाच्या जमिनीचा प्रकार आहे की जो दमट आणि ओलसर आहे. त्याचबरोबर सामा, की ज्याला मैदान असं सगळं म्हटली जातात. असमान जमीन, की ज्याला विसावा असं कौटिल्याने म्हटलेलं आहे. सामा म्हणजे मैदान, विसावा मैदान. मैदान हे सगळे वेगवेगळ्या जमिनीच्या प्रकारांशी, शेतीशी संबंधित आणि इतर जी काही जैवविविधता आहे त्या संदर्भातली भाष्य आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मिळतात. त्याचबरोबर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये असंही एक दाखला मिळतो की या काळात पर्यवेक्षक नेमून दिलेला असायचा. त्या पर्यवेक्षकाचं कामकाज काय होतं, तर त्या क्षेत्रामधले गुरेढोरे, हत्ती, घोडे, इतर जे काय कुरणांना त्याचं रक्षण करणं आणि इतर वन्य प्राण्यांची जर शिकार होत असेल तर ते शिकार रोखणं. त्यामुळे गुरेढोरे, हत्ती, घोडे याचं रक्षण करणं, वन्यजीवांसाठीचे असलेले जे कुरणं आहेत त्या कुरणांचं रक्षण करणं आणि वन्य प्राण्यांची शिकार होणं. ओके. त्याचबरोबर प्राण्याच्या बाबतीतली जी काय क्रूरता आहे किंवा वध आहे, याच्यातून आपल्याला त्या काळातले मांसाहाराचे दाखले सुद्धा मिळतात की समाज हा मांसाहाराच्या संदर्भात पूरक होता. परंतु गावप्रमुख असा नेमून दिला जायचा, ज्याला की कौटिल्य ग्रामिका हा शब्द वापरतो, की त्याची जबाबदारी होती अशा पद्धतीच्या प्राण्याच्या संदर्भातल्या ज्या क्रूरता आहे त्याची रोखण्याची जबाबदारी ग्रामिकांची किंवा गावप्रमुखाची होती. त्याचबरोबर या खरं तर हा राजनीतीवरचा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये शासन, त्याचं धोरण, लष्करी धोरण, राजनीती याचा उल्लेख आहे. परंतु राजांना असा आदेश दिलेला आहे की राजाला जंगलांचे रक्षण करण्याचा सल्ला कौटिल्याच्या अर्थशास्त्रात मिळतो. विशेषतः हत्तींचे जंगल, ज्या जंगलांमध्ये हत्ती मोठ्या प्रमाणात आढळतात. दुसरा जो एक महत्त्वाचा ग्रंथ आहे तो मनुस्मृती. मनुस्मृती हा सामाजिक संरचनेच्या संदर्भात, जाती व्यवस्थेच्या संदर्भात भाष्य करतो. काही पद्धतीने जाती व्यवस्थेला तो विषमतावादी पद्धतीने विषद करत असला तरी सुद्धा त्याच्यामधले जे काय ब्राह्मण विचारवंत आहेत, मनु आहेत, भृगु ऋषी आहेत, यासारखे न्यायशास्त्रज्ञ त्या काळात होते. त्याच पद्धतीने हा ग्रंथ कायदा, अधिकार, कर्तव्य, आचरण, सद्गुण आणि इतर विविध विषयांची सांगोपांग चर्चा करते की त्याचे दाखले घेते. पण या सगळ्या सामाजिक संरचनेच्या संदर्भातच हा ग्रंथ, जो इसवी सन पूर्व 2ऱ्या ते 3ऱ्या शतकात तयार झाला किंवा 2ऱ्या ते 3ऱ्या शतकाचा सामाजिक संरचनेचा कालखंड मनुस्मृतीमध्ये आढळून येतो. तर तो जैवविविधतेत सुद्धा जैवविविधतेबद्दल, प्राण्यांच्या हत्येबद्दल, वनस्पतीबद्दल, प्राण्यांच्या संरक्षणाबद्दल सुद्धा भाष्य करताना आढळतं की अशा पद्धतीचे भाष्य आपल्याला मनुस्मृतीमध्ये बघायला मिळतं. जैवविविधतेच्या संदर्भात मनुस्मृतीमध्ये जे काय जमिनीचं किंवा याचं जे वर्गीकरण केलेलं आहे ते असं आहे की चर आणि अचर. चर म्हणजे जंगम, जिवंत जीवांच्या संदर्भातलं याचं जे काय ठिकाण आहे त्याला मनुस्मृतीमध्ये चर क्षेत्र असं म्हटलं गेलं. आणि अचर क्षेत्र म्हणजे जंगम पण वनस्पतीजन्य जीव किंवा जग, ज्यावर वनस्पती वगैरे आढळतील. आणि चर म्हणजे ज्याच्यामध्ये मनुष्य, प्राणी, इतर प्राणी किंवा जिवंत सजीव अशा वस्ती, वनस्पती जीव गोष्टी आढळतील. आणि वनस्पती अचर म्हणजे वनस्पतींचं जग. म्हणजे याद्वारे जैवविविधतेच्या संदर्भात मनुस्मृतीमध्ये महत्त्वाचे दाखले मिळत असल्याची आपण समज तयार करू शकतो. त्याच पद्धतीने वनस्पती आणि प्राण्यांचं संरक्षण करणं हे आद्य कर्तव्य मनुस्मृतीमध्ये मानलेलं आपल्याला दिसून येतं. आणि काही पद्धतीच्या प्राणी हत्या या अक्षम्य गुन्हा म्हणून मनुस्मृतीमध्ये नोंद केलेला आपल्याला. म्हणजे हा काळातला समाज हा मांसाहारी समाज होता, शाकाहारी होता, मांसाहारी लोक होते. जसं की कौटिल्याचं अर्थशास्त्र काही बाबतीमध्ये प्राणी हत्या अवैध मानतं आणि क्रूर हत्या, प्राणी हत्या करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी एक वेगळा पर्यवेक्षक कौटिल्याच्या अर्थशास्त्रात निवडलेला आहे. तसं मनुस्मृतीमध्ये सुद्धा विशेषतः, कारण हा संपूर्ण जो काही संस्कृती आहे पशुपालक संस्कृती आहे. या पशूंच्या आणि मानवी सभ्यतांचा विकास हा सोबत झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भ लक्षात मनुस्मृती घेत प्राणी हत्येला गुन्हा ठरवतो. त्या प्राण्यांमध्ये विशेषतः नामोल्लेख केलेला आहे त्या प्राण्यांच्या मनुस्मृतीमध्ये घोडा, ज्याला अश्व म्हटलं गेलं, बकरी, ज्याला मनुस्मृतीमध्ये अजा म्हटलं गेलं, म्हैस म्हणजे महा, हत्ती, इव्हा, हरिण म्हणजे मृग,
गाढव म्हणजे खर आणि उंट इत्यादी प्राण्यांची हत्या हा मनुस्मृतीनुसार गुन्हा ठरलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर पद्धतीने कौटिल्याच्या अर्थशास्त्र मनुस्मृतीनंतर अत्यंत महत्वाच्या आणि भारतीय सभ्यतांच्या किंवा संपूर्ण भारतातल्या जनजीवनावर ज्याचा एक मोठा पगडा आहे अशी महाग्रंथ महाकाव्य आणि पुराणे की ज्यांचा कार्यकाळ ह्या इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन 500 असा समजला जातो ती म्हणजे रामायण आणि महाभारत. रामायण आणि महाभारत हे आपल्यापैकी कुणाला माहिती नाही असं होणार आहे, परंतु आपल्याला त्याचे ते वेगळ्या संदर्भात माहिती. रामायण आणि महाभारत हे राम आणि त्या काळातल्या सामाजिक संरचनेबद्दलचे भाष्य. महाभारत एक वेगळ्या युद्धभूमीचं कौरव पांडवांच्या युद्धाच्या संदर्भात आपल्याला माहिती. परंतु या रामायण आणि महाभारतामध्ये सुद्धा काही असे घटक आहेत की जे त्याच्या पात्रांशी निगडीत आहेत, त्यांचा आणि पर्यावरणाचा, त्यांचा आणि या सगळ्या बाबींचा घनिष्ठ संबंध आपल्याला दिसतो. त्यामुळे रामायण महाभारत हे खरं तर राजकारण, त्या काळातल्या सामाजिक संरचना, त्या काळातलं सामाजिक वर्तमान पद्धत आणि नियम, तत्वज्ञान, सांस्कृतिक वैशिष्ट्य याच्यावर भाष्य करतातच, पण त्याचबरोबर कलेक्टिव्ह एन्व्हायरमेंट किंवा सामुदायिक पर्यावरणाची संकल्पना सुद्धा आपल्याला रामायण महाभारतामध्ये असलेली दिसून येते. म्हणजे एखादा गाव हे संपूर्ण त्या जसं की ट्रायबलच्या संदर्भात आपण म्हणतो की संपूर्ण आदिवासी समुदाय त्या जंगलाचं रक्षण करतो. ओके, तशा ज्या काही महाकाव्यांमध्ये ज्या काही स्टोऱ्याज आहेत, म्हणजे शबरीची बोरे ज्या जंगलात खाल्ली गेली, दंडकारण्य असेल किंवा इतर ज्या काही बाबी असतील त्या, ओके, या सगळ्यांचा कुठे ना कुठे निसर्गाशी पर्यावरणाशी संबंध आपल्याला दिसतो. म्हणजे श्रीकृष्ण खरं तर या सगळ्या महाकाव्यानुसार तो संपूर्ण जगाची जी तुलना आहे ती वटवृक्षाशी करतो. ओके, म्हणजे आणि याचा दाखला कुठेही आढळतो, भगवद्गीतेमध्ये आढळतो. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण वटवृक्षाशी जगाची तुलना करतो की ज्यामध्ये सर्व देवदेवता, मानव आणि प्राणी राहतात असं भगवद्गीतेनुसार. त्याच्यामुळे वृंदावनची जी संकल्पना आहे म्हणजे ज्यामध्ये वड पिंपळाची झाडं, वृंदावन एक वेगळ्या विशिष्ट पद्धतीच्या भाजी आणि वनस्पतींशी निगडीत असं एक वन की ज्याचा दाखला या आपल्याला महाकाव्य आणि पुराणांमध्ये वृंदावनची संकल्पना आपल्याला उभी राहते की जी पुन्हा पर्यावरणाशी निगडीत आहे. शिवाय ज्या असंख्य प्रसिद्ध अशा कथा आहेत त्याच्यावरून सुद्धा काही त्याचा पर्यावरणीय अन्वयार्थ आपल्याला काढता येतो. जसं की कालिया नागाचा पराभव करणारी जी कथा आहे त्याच्यामध्ये असं एक अन्वयार्थ आहे की कालिया नाग हा ज्या नदीच्या संदर्भात होता, यमुनेच्या संदर्भात होता, तर कालिया नागाचा पराभव करून खरं तर त्याच्या विषापासून यमुना नदीमधचं जे काय शुद्धी केली की त्या विषयापासून त्याचं यमुनेचं संरक्षण आणि पर्यायाने यमुनी नदीच्या अंतर्गत असलेल्या जीवसृष्टीचे संरक्षण करण्यात आले. त्यामुळे त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीचा विध्वंसक अग्नी गिळून श्रीकृष्णाने जंगलांचं संरक्षण केलं असा सुद्धा एक अन्वयार्थ या पुराण कथांमधून काढण्यात आलेला आहे, काढत असतात. त्याचबरोबर जो बाळगोपाळ ही जी काय बालकृष्णाची जी काय कथा आहे त्यामध्ये संपूर्ण म्हणजे त्याच्या आई आणि त्याच्या संदर्भामध्ये मुखात संपूर्ण विश्व कथा दिसते, ती सगळ्या जमिनीच्या संदर्भात सुद्धा आपल्याला ती दिसते. जसं हा एक अन्वयार्थ झाला तसा दुसरा म्हणजे अजिंठ्याच्या चित्रकला. त्यामध्ये वन, हरित, झाडी, झुडुप, विविध पद्धतीच्या जैवविविधता असलेली वनराई या सगळ्यांचं चित्रण आपल्याला पहिल्या ते 7व्या शतकांमध्ये ज्या काय गुहा आहेत त्या संदर्भात दिसतात. अजिंठा हे जे काही लेण्या आहेत त्या खरं तर औरंगाबाद या वर्तमान शहरातल्या चित्रकला अजिंठा चित्रकला म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यामध्ये काही धार्मिक चित्र आहेत, काही धर्मनिरपेक्ष सुद्धा चित्र आहेत, परंतु प्रामुख्याने त्या लेण्यांमधल्या शिल्पांचा, कलांचा खरं तर त्या 29 अशा लेण्या होत्या. ओके, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यातल्या आता काही 7 ते 8 राहिलेल्या आहेत. त्यामध्ये मुक्त कुशलतेने रंगवलेल्या वनस्पती आणि प्राण्यांची दृश्य आपल्याला त्या गुहा चित्रांमधून दिसून येतात, त्या लेण्यांमधून दिसून येतात. त्यातली काही चित्र तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. मागे नारळाची केळीची पानं आहेत, झाडं आहेत, थोडा वारा वगैरे दिसतो. त्या सगळ्या इकोसिस्टमच्या त्या सगळ्या पर्यावरणीय क्षेत्रामध्ये भगवान गौतम बुद्ध त्यांच्या अनुयायांसंदर्भात काहीतरी करतात. त्याच पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला आपण हत्ती बघू शकतो, गज ज्याला म्हटलं जातं एकेच्या भाषेमध्ये. हत्ती आहेत, झाडं आहेत,
केळीची पानं आहेत आणि या सगळ्यांचा मानवी सभ्यतांशी किंवा तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रवचनं या काळात या प्रदेशामध्ये देत असणे, त्याचा आणि या इकोसिस्टमचा, त्याचा आणि या पर्यावरणाचा सुद्धा संबंध आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने काही शिलालेख सुद्धा आहेत की जे खरं तर प्रामुख्याने गुप्त कालखंडाच्या संदर्भातले राजकीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भातली भाष्य करतात. परंतु त्या शिलालेखांमध्ये सुद्धा कृषी संसाधनांचं कशा पद्धतीने शोषण होतं याचे सुद्धा आपल्याला त्या शिलालेखावरून दाखले मिळतात. नंतरच्या काळात कृषीचं महत्व वाढलेलं आपल्याला दिसून येतं आणि हे सगळे दाखले शिलालेखाच्या संदर्भात दिसतात. म्हणजे लोकसंख्या वाढते, अतिरिक्त उत्पादन सुद्धा वाढतंय, लोकसंख्येचा मोठा जो भाग आहे तो ते अन्न उत्पादनात गुंतलेला नव्हता, त्यामुळे वेगळ्या पद्धतीने पर्यावरण आणि त्या संदर्भातल्या उपजीविकेची साधनं म्हणून उभं राहतात. त्याच पद्धतीने याच्यामध्ये दोन वर्गीकरण आपल्याला दिसतात. लागवडीखाली जमीन की ज्याला क्षेत्र म्हटलं गेलेलं आहे काही शिलालेखांवर, किंवा लागवडीखाली नसलेले जे मुलूक होते त्याला अपरहाट किंवा खिला म्हटलं गेलं. तर शिलालेखांच्या दाखल्यानुसार आपल्याला या काळामध्ये ज्या पद्धतीचं उत्पादन आढळतं की जे हरित पर्यावरणाशी संबंधित, त्यामध्ये भात आहे, गहू आहे, बार्ली आहे, विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्य, हरभरा, ऊस, कापूस इत्यादी नगदी पिके. जो ह्युआनसंग नावाचा जो चीनी प्रवासी होता तो हर्षवर्धनाच्या काळाच्या संदर्भात चर्चा करताना त्या काळात हर्षवर्धनाच्या काळात वृक्षारोपणाच्या संदर्भात फळं देणारे आणि सावली देणाऱ्या झाडांचं रोपण मोठ्या प्रमाणात केलं जाण्याचा दाखला तो देतो. लोकसभा आणि हर्षाला त्याच्या भौगोलिक प्रदेशाची वैविध्यपूर्ण जैवविविधतेची जाणीव होती आणि त्यामुळे तो त्याचे गव्हर्नर निवडू शकला असं सुद्धा दाखला आपल्याला त्याच्यात मिळतो. याच नंतरच्या काळात अतिदक्षिणेतलं जे काही महत्वाचं संगम काव्य होतं की जो तामिळहम प्रदेशाशी संबंधित आहे. तर त्या तामिळहममध्ये खरं तर वनाच्छादित डोंगराळ प्रदेश, अवास्तव भूभाग, उलट ओलसर जमीन, रखरखीत क्षेत्र, लांब समुद्र किनारा या सगळ्यांची वर्णनं संगम काव्यामध्ये आढळतात. तामिळहम म्हणून हा प्रदेश ओळखला जातो जो व्यंकटम आणि कन्याकुमारीच्या टेकड्यांमधील भौगोलिक प्रदेश होतो. त्याच पद्धतीने 5 प्रकारच्या जमिनीचे पोत आणि जमिनीचे क्षेत्र सांगितलेले, ज्यामध्ये कुरंजी, पलाई, मुदाई, मारुतम, नेत्र, देवाणघेवाण इत्यादी. कुरुंजी म्हणजे आदिवासी असं क्षेत्र की ज्याला पूर्वर किंवा तो डोंगराळ प्रदेश होता. पलई म्हणजे जिथे पाण्याचं दुर्भाक्ष्य होतं, शुष्क प्रदेश होता, ज्यामध्ये मग गुरे चालवणे, रस्त्याच्या कडेला जलोळा लुटणे इत्यादी प्रकारची उत्पादन होती. मल्लाईमध्ये कमी टेकड्या आणि पातळ जंगल असलेले खेडं असायचे, ज्यामध्ये गुरं पाळणं, स्थलांतरित शेती केली जायची. मारुतम हा नद्या, खोऱ्या आणि सुपीक कृषी मैदानी प्रदेश होता की ज्यामध्ये भाताची, ऊसाची शेती व्हायची. आणि समुद्र किनारा ज्यामध्ये मासेमारी, मोती, मीठ तयार करणे इत्यादी इत्यादी. त्याचबरोबर संगम काव्यामध्ये आपल्याला मध, बांबू, मांस, फळे, तांदूळ, मुळे आणि इत्यादी उत्पादने घेतले जाण्याचे सुद्धा उल्लेख आपल्याला मिळतात. यावरून आपल्याला पर्यावरणाचा आणि भारतीय इतिहासाचा संबंध दिसून येतो. आज आपण इथेच थांबू. नमस्कार.